आपण पाहतोय बघा इतकं दाट जंगल आता आम्हाला सुरू झालं। या दाट जंगलात आम्ही वाट काढत काढत आम्ही जात आहोत आणि पाहतोय आपण आपल्या ही वरची दिसते आपल्याला ती पूर्वीची एक वाट आहे ती सुद्धा बंद झालेली आहे आणि आम्ही अतिशय घनदाट जंगलामध्ये आम्ही आता इथे उतरलो आहोत। कुठे जायचं तो रस्ताही सापडत नाही, पाळापाचोळा पडलेला आहे। मात्र यामध्ये कोकणची जी काळी मैना जी आहे ती सुद्धा थोडीशी ज्या वनामध्ये गुरफटले गेलेली आहे तिला सुद्धा मोकळा श्वास घेता येत नाही। बघा हे आपल्याला दिसतंय वेळींनी सगळे झाडं झुडपं सुद्धा वेढलेली आहेत। निश्चितच याकडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे। पूर्वी याच रस्त्याने गुरं पाणी प्यायला या कोकमीच्या पाण्याकडे येत असत, मात्र आता गुरंच कमी झाली, येणं जाणं कमी झालं, त्यामुळं या पाऊल वाटांचं साफसफाईसुद्धा रखडलेली आहे। या ठिकाणी आपण पाहतो असं नैसर्गिक सौंदर्य इकडे लाभलेलं आहे। मी तुम्हाला सगळ्याला या मोबाईलमध्ये आपण टिपत आहोत। ही सगळी वनसंपदा आणि हे नैसर्गिक सौंदर्य फक्त आपण या कोकणातच पाहू शकतो। या बघा या ठिकाणी आम्हाला जाण्यासाठी असं वाकून आम्ही जात आहोत। आता इथे मी अक्षरशः झोपून जात आहे त्या वेळीच्या खालून, कारण पुढे जाण्यासाठी रस्ताच उरलेला नाही आहे। पाहतोय हा कसा येत आहे, अतिशय काटेरी झुडपं या ठिकाणी पाहतोय। पातेरा भरपूर आहे। पूर्वी हा पातेरा गोळा करून भाजवणीसाठी शेतीसाठी वापरला जायचा, मात्र आता शेतीच नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होत आहे। नमस्कार, मी संतोष कुळे, कोकण प्रतिबिंबामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। आणि मी आज आलेलो आहे अशा एका ठिकाणी की आमच्या गावाचं जे कोकमीचं पाणी म्हणून ओळखलं जायचं, पारंपरिक अनेक पिढ्या या ठिकाणी कोकमीचं पाणी म्हणून या ठिकाणी ह्या पाणवठ्याला ओळखलं जातं। अतिशय जुना हा पाणवठा आहे। आमच्या वाडीतील सर्व गुरे जेव्हा वरती चरण्यासाठी सड्यावरती यायची किंवा गडबामध्ये जात असतील किंवा आडव्याकडे जात असतील, या सर्व गुरं या ठिकाणी पाणवठ्यावरती यायची आणि इथून पाणी फिरून नंतर परत आपल्याला गोट्यामध्ये गुराखी नेत असते। हा जुना पाणवठा आहे। मात्र आज काळाच्या योगामध्ये विकासाच्या दिशा कक्षा जरी रुंदावल्या, पाऊलवाटा बंद झाल्या, प्रत्येकाची शेती करण्याची बंद झालं, त्याच्यामुळे गुरंढोरं बंद झाली आणि गुरंढोरं बंद झाल्यामुळे आपण पाहतोय आजूबाजूला सगळ्या जंगल, ह्या सगळ्या पाऊलवाटा होत्या ही समोर आपल्याला दिसते। तिथून आम्ही वरती सड्यावरती धाकट्या सड्यावरती आम्ही गुरं घेऊन जायचो, टोकीवरती गुरं घेऊन जायचो। मात्र आज सगळीकडे हे बैठं जंगल झालं आणि बैठं जंगलामुळे वहिवाट संपल्यामुळे संपूर्ण जंगल अतिशय दाट झालेले आहे। त्याच्यामुळे ज्या जमिनी आहेत त्या काही पाणवठे आहेत त्यांच्याकडे साहजिकच दुर्लक्ष होते। आपण पाहतोय हा सुदेश कावणकर आहे। बरेच वर्षानंतर तो मामाच्या गावाला आला आणि त्यांनी कोकमीच्या पाण्याकडे आम्ही जावी अशी इच्छा व्यक्त केली आणि आम्ही आलेलो आहोत। तो स्वतः तो पाणवठ्याचं जे पाणी आहे त्याला पालापाचोळा काढून तो साफ करतोय। ही जी ओढ जी आहे ह्या आमच्या जंगल सफरीची ती अशी अतिशय महत्त्वाची आहे आणि अशीच सफर करत हे पाणवठे असतील, जुन्या वाटा पाऊलवाटा असतील आणि हे आमची जी वनसंपदा आहे ती पुनश्च एकदा जर आम्ही संवर्धन करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच एक नंदनवन या ठिकाणी फुलू शकतं। आपण पाहतोय की हा जो या ठिकाणी आपल्याला भला मोठा आम्रवृक्ष दिसतोय, तो आम्रवृक्ष पूर्वीपासूनचा आम्रवृक्ष आहे। आज त्याची थोडीशी अवस्था बेकार झालेली आहे। ही दगड आहे आणि हा आम्रवृक्ष आहे। अतिशय विस्तुरलेला हा आम्रवृक्ष होता, मात्र आज अनेक वर्षांमध्ये त्याची आता वयमान झाल्यामुळे तो त्याची पडझड होत आहे। इथे दाट जंगल झालेलं आहे। हा समोरचा जो मोठा ओढा जो आहे तो पाणी खाली जातं आणि ही जी आपण पाऊलवाट पाहतोय, ही जी पाऊलवाट आहे ती आमच्या घराकडे जाते आणि खाली पोराडेश्वर मंदिर आहे त्या मंदिराकडे सुद्धा ही पाऊलवाट जाते। आणि पूर्वी साप होती, या वाटेने गुरे यायची, माणसं यायची, इकडून भारी गवत किंवा लाकडाच्या मोळ्यासुद्धा या ठिकाणून
घेऊन जात असत. मात्र घ्यास आला, शेतीचं प्रमाण कमी झालं, त्याच्यामुळे ह्या पाऊलवाटा बंद झाल्या. माणसांचं या जंगलाकडे आतमध्ये येण्याचं प्रमाण कमी झालं आणि त्याच्यामुळेच का होईना ही दुरावस्था आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ह्या पाऊलवाटा स्वच्छ करून जर आपण मोकळा केला तर निश्चितच जे आमचे चाकरमणी येतात, ज्यांना जंगलाची ओढ असते, ज्यांना निसर्ग सौंदर्य पाहायचं असतं, तर ते लोक या ठिकाणी येऊ शकतील. आता हेच पाणी जे आहे ते आम्हाला पौर्डेश्वर मंदिराकडे घेऊन जाण्याचा विचार आहे. कारण त्या मंदिराच्या ठिकाणी ते वाडीपासून जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटरचा अंतर आहे आणि त्या ठिकाणी जेव्हा उत्सव होतात, जेव्हा काही भाविक त्या मंदिरामध्ये येतात, त्यावेळी पाण्याची कमतरता त्या ठिकाणी गावावरून म्हणजे वाडीतून वरती न्यावं लागतं. त्यापेक्षा हे पाणी डायरेक्ट पाईप टाकी बांधून आम्ही नेण्याचा विचार आहे. मात्र त्यासाठी थोडंसं इथं निश्चितच थोडंसं समस्यासुद्धा कठीण आहे. इथला परिसर हे करून हा जो ओढा आहे तो ओढा असा सरळ जातो, परंतु तो दुसऱ्या बाजून असा इकडून फिरवला पाहिजे आणि पुणेच्या या ठिकाणी थोडंसं बांधकाम करून हे जे पाणी आहे ते पाणी आपल्याला या मार्गाने सरळ पोवाड्याच्या मंदिराकडे आपण घेऊन जाण्याचा विचार आहे. यासाठी आमचं नवतरुण मित्रमंडळ डिंगणकडवाडी असेल, मुंबई मंडळ असेल, या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने निश्चितच हा सुद्धा प्रयत्न करण्यात येणार आहे.